स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी आले तुमच्यासोबत अजून एक व्हिडिओ घेऊन। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला माझ्या संडेचं रुटीन कसं असणार आहे ते शेअर करणार आहे। आता माझी देवपूजा वगैरे मी सगळी आवरली आहे आणि आता मी स्वयंपाक वगैरे करायला घेणार आहे। आणि स्वयंपाकात मी एकदम सिंपल बनवणार आहे भाजी, कारण मसालेदार खाऊन असं रोज रोज ते नको वाटायला लागले आणि त्यामुळे आपल्याला जी रिअल टेस्ट असते भाज्यांची तीही आपल्याला घेता येत नसते। त्यामुळे आज सिंपल सगळं बनवणार आहे, तर चला बनवूया। अंतराला स्वीटकॉर्न खूप आवडतात, त्यामुळे मग मी तिच्यासाठी स्वीटकॉर्न शिजवलेली ते आम्ही दोघींनी बसून खाल्लं आणि त्याच्यानंतर मग मी भाजी करायच्या तयारीला लागले। सगळ्यात आधी मी भाजी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलेली ती मग मी बाजूला काढली आणि त्याच्यानंतर मिरची आणि लसूण असं भाजीला फोडणी देण्यासाठी चिरून ठेवलं बाजूला। आणि त्याचबरोबर मला भाजीही चिरायची होती। भाजी मी आधीच निवडून घेतलेली आणि आता फक्त मला त्याची जास्त असलेले देठं कापायची होती। मग मी त्याची जास्त असलेले देठं कापून ठेवलं बाजूला। आणि ही गोष्ट जशी मी डायरेक्ट आता ठेवले तसं ठेवण्याऐवजी असं एखादं पातेलं किंवा एक भांडं करा ज्याच्यामध्ये ते देठं किंवा कांद्याची टरफलं वगैरे आपल्याला ठेवता येतील, जेणेकरून किचन ओट्यावरती कचरा होणार नाही आणि नंतर आपल्याला ते स्वच्छ करायलाही जास्त वेळ लागणार नाही। त्यामुळे मी प्रत्येक वेळी असं एक भांडं वापरते, जेणे माझा वेळही खूप वाचतो आणि पटपट कामं आवरतात बाकीची। भाजीसोबत मी वांगीही असं भाजायला ठेवलेले आणि मी तुम्हाला सांगितलं तसं मी मसाल्याचा आज वापर न करता भाज्या बनवणार आहे। त्यासाठी मी कोणताही मसाला न वापरता फक्त हळद मीठ लावून हे फ्राय करून घेतले वांगं, तर ते खूप छान लागतं टेस्टला। आणि इकडे आमची अंतरा माझ्यावरती रुसली होती, कारण मी तिला कपडे धुवायला देत नव्हते आणि तिला पाण्यात खेळायचं होतं, त्यामुळे तिला कपडे वगैरे धुवायला माझ्यासोबत यायचं होतं। मग ती रुसलेली, त्यामुळे मग सांगितलं बरं ठीक आहे तू धु कपडे। त्याच्यानंतर मग ती खूप खुश झाली, बघा किती खुश आहे कपडे धुताना। आणि मला अजिबातच येऊन देत नव्हती कपडे धुवायला, मग तिला कसं बसं सांगितलं आणि बाकीचे कपडे मग मी धुवून घेतली। तिने तिचा एक शर्ट तेवढा धुतला। 8 दिवस झाले मी झाडाला पाणीच घातलं नव्हतं, कारण रोज पाऊसच येत होता भरपूर, त्याच्यामुळे पाणी घालण्याची काही गरजच नव्हती। मग त्यानंतर मी बघायला गेले की मी लावलेली झाडं वगैरे कशी आली आहेत, तर पुदिना वगैरे खूप छान प्रकारे फुटला होता आणि मिरच्यांना काही अजून तरी मिरच्या लागतच नाही आहेत, पण ह्या कारल्याच्या वेलांना कारली लागायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान छान कारली लागत आहेत, छोटी छोटी। काही फुलं लागते आहेत आणि काही असे छोटे कारले पण लागत आहेत। आणि इकडे बघू शकता तुम्ही वांग्यांना पण छोटी छोटी फुलं लागायला सुरुवात झाली आहे। अजून तरी लागत नाही आहेत मोठी वांगी त्याला, पण फुलं लागत आहेत। बघूया आता लागतील की नाही। मला वाटलं नव्हतं की इतक्या छोट्या जागेत मी लावलेल्या भाज्या ह्या येतील आणि खरंच त्या खूप छान प्रकारे वाढत आहेत। हे बघून मला खूप छान वाटत होतं। या कारल्याच्या वेलासोबतच मी दोडक्याचाही एक वेल लावलेला। कारल्याचा तर वेल खूप छान प्रकारे वाढत होता, पण दोडका अजून हळूहळू वाढतोय। झाडांची वाढ कशा प्रकारे झाली हे बघून आल्याच्या नंतर मी भांडी घासायला घेतली आणि आज भांडी जास्त नव्हती, कारण आम्ही दोघीच होतो घरामध्ये। आणि त्याच्यानंतर मग मी गॅस वगैरे घासायला घेतला, गॅस घासला छान प्रकारे आणि त्यानंतर मग किचन ओटाही स्वच्छ घासून घेतला। आणि असं मी रोजच करते, कारण मला असं फक्त पुसून शेगडी वगैरे असं ठेवलेली आवडत नाही, त्यामुळे मी स्वच्छ धुवूनच घेते पाण्याने आणि नंतर मग बाकीची कामं आवरायला घेतली। हे झाल्याच्या नंतर मी फरशी वगैरे पुसली होती, पण मी ह्या व्हिडिओमध्ये ते जास्त दाखवलं नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल मग आणि ते बघायला पण बोरिंग वाटेल, त्यामुळे मग मी इतकंच दाखवलं होतं। किचनच्या वरती लावलेले जे टाईल्स असतात त्या पण असे स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायच्या, कारण जे आपल्या कुकरच्या वगैरे शिंतोडे उडतात त्याच्यावरती, त्यामुळे मग ते अजूनच घाण होतं। मग रोजच्या रोज पुसलं ना ते सोपं होतं आणि एकदम पुसायला गेलं तर मग खूप वेळ घेतं, त्याच्यामुळे रोजच्या रोज असा नियम ठेवला की खूप सोपं पडतं आपल्याला। सगळी कामं आवरून झाल्याच्या नंतर मी आणि अंतरा बसून जेवलो आणि मी माझी बाकीची वगैरे काही कामं आवरत होते, तितक्यात आमच्या अंतराला लिपस्टिक कुठून सापडली हे काही कळालंच नाही आणि तिने सगळी लिपस्टिक चेहऱ्याला लावून घेतली होती। आणि मी बघते तर सगळं
काचेला पण तिने लावून ठेवलेलं. दिसतात की क्यूट बाळं नसतात, ती कामंही खूप वाढवतात आपली. त्याच्यानंतर आमची खोडकर चिमणी झोपायलाही तयार नव्हती. मग तिला कसं बसं मी झोपवलं आणि मग आवरायला घेतलं. आमच्या फ्रेंडचं एका दुकानचं ओपनिंग होतं, त्यासाठी मी आवरले आणि त्याच्यानंतर अंतरा उठली आणि तिला पण मी आवरून घेतलं. आणि अशा प्रकारे आम्ही दोघी रेडी झालो होतो आणि निघालो. हे एशियन पेंट्सचं शॉप आहे आणि याचं ओपनिंग होतं आज. मग आम्ही तिथे येऊन पोचलो होतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.